तिकडे सातारा जिल्ह्यातही पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। गेल्या 24 तासात पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातले प्रमुख धबधबे प्रवाहित झाले असून धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढतेय। दरम्यान दाट धुकं आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे महाबळेश्वर पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे। आज सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे। घाटमाथ्यांवरील जे धबधबे आहेत ते देखील प्रवाहित झाले आहेत। ठोसेघर धबधबा असेल, एकयू धबधबा असेल, वजराई धबधबा असेल किंवा पाटणचा नवजा धबधबा आहे, हा देखील मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाला आहे। सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरणामध्ये देखील 2 TMC हा पाणी साठ्यात वाढ झाली आहे। तर घाटमाथ्यांवरील जे प्रमुख धरणं आहेत या देखील झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। जर महाबळेश्वरचं बोलायचं झालं तर या महाबळेश्वर टू पोलादपूरला जोडणारा जो आंबेनळी घाट आहे तो 4 दिवसांसाठी काल रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। दाट धुकं आणि दरड कोसळत असल्यामुळे रस्त्यांवर हा जो घाट आहे तो बंद करण्यात आला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर महाबळेश्वरमध्ये मागील 24 तासांमध्ये 158 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून काल रात्रीपासून ते 6 जुलैपर्यंत आंबेनळी घाट हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आल्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। संपूर्ण परिसरात जर पाहिलं तर असं संपूर्ण दाट धुकं आहे, त्यामुळं प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रवास करावा असं देखील सांगण्यात येत आहे। जर सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा भाग जर म्हणला तो म्हणजे मानखटाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आता रात्रीपासून पावसाला हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यावर रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे, त्यामुळं मोठा पाऊस गेल्या 24 तासांमध्ये सातारा जिल्ह्यात कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, ABP माझा, सातारा।